ठेवतो शिवाजीचं नाव घेतो. शिवाजीनं वाघ फाडला होता रे, वाघ. संभाजीनं वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. मग 2015ला खटोड प्रतिष्ठानच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनात पोरानं ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच. काहीतरी व्यवसाय, काही करा, पैसा कमवा, दुनिया मरू दे तिकडं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिघांचा धोका आहे. आणि आईबाप घरात ठेवा. आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही? इथं आपण 1.5 तासापूर्वी होतो. तुमच्या डोक्यातूनच गेलं सगळं. 1.5 तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होतं की आम्हाला नामाची आवड का लागत नाही. याचं कारण मित्र, पाहुणे रावळे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप. आता नोकऱ्या करू नका. नोकरी हा ॲटम तुम्ही जवळजवळ काढूनच टाका. काही ते मजा राहिली नाही. आता 7 लाख भरान 700 रुपये पगार घ्या. त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, म्हशी बहादरा 300 रुपये म्हशी. दिवसभर 2 भेटल्या, 200-300 रुपये, झोप लिंबा खाली. एक तर खरं सांगू पोरांनो, आपल्याला आयुष्य झालंय कमी. म्हणजे बा आपण आता 35ला सर्व्हिस लागून पुढं 40 वर्षाने करू हे दिवस. आता पूर्वी पोरांनो 10वीवर DED होतं. 10वी झाला की मुलगा DED व्हायचा. आणि तो DED झाल्यामुळं तो 18व्या वर्षी DED सुटायचा. 18व्या वर्षी म्हणजे तो पोरगा साधारणपणे 18-19ला सर्व्हिसला नाही. अहो 19ला सर्व्हिसला म्हणजे त्याची 45 वर्ष सर्व्हिस व्हायची महाराज. 30-40-45 वर्ष. त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता. ते नंतर DED 12वीवर गेलं. म्हणजे ते पोरगा 20ला सर्व्हिसला लागायचं समजा. आता DEDच बंद झालं. काय नाही राहिलं ना आता. आणि आता आपण शिकणार का पोरांनो? 23ला BA होणार आपण. 23, 2 वर्ष गावात राहिला 25, 2 वर्षानं BED झाला 27, 3 वर्षानं जॉईन झाला 30, 5 वर्षानं फिट झाला 35, 5 वर्षानं पगार मंजूर झाला 40, 5 वर्षानं हातात मिळाला 45, 50ला मिळाला ना. तू बांगल्यात झोपतो का? आता हे सर्व्हिसवाले म्हणते आम्ही पैसे कमवले. काय कमवलं तुम्ही? 58ला रिटायर झाला, 58ला बंगल्याला कुदळी आणली, रिटायर झाले. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलंच नाही. आणि माणसं म्हणते का अहो आमचे आईबाप आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता, पण कौलाचं घरही बांधलं, 3 पोरींचे लग्नही केले, 2 पोरांच्या शाळाही केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा विकलाही नाही. अंगठी बहादर बाप होता महाराज. अंगठी बहादर गडी. हो धोतर दाढीला साबण नाही. अंगठी बहादर गडी. पण गुरुजीला भेटला तर सांगायचा पोऱ्या मेला तरी चालेल, पण हाय काही करायचं नाही. आणि आम्ही 2.5चं शाळेत घातलंय. क्रांती करायची आम्हाला, क्रांती. काय क्रांती करायला निघल्या? अरे 2.5 वर्षाचं पोर कोण शाळेत घालेलं काय आखली आहे का नाही? काही त्याला चड्डी नेसता येईन, बुटं नेसता येईन. काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना. असं चालत ते दप्तरानं. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं माझं. लाभलेली एकच आहे, कुठं झटी करीत माझं. ते असं चालायचं. 9 वय आहे त्याला पहिलीला. मी म्हणलं नको 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 नको, तू नाही शिकला तरी चालन, पण ते गेला मध्येच म्हणजे परत होणारही नाही, म्हणजे ते झटेच ना. त्याच्यापेक्षा भाऊ, त्याच्यापेक्षा 2 in 1 मस्तपैकी शिमीला जाय. दोन्ही गोष्टी फायद्याच्या ठरतील. इंग्रजी जमल, मराठी थोडंसं कमी जास्त होईल, तो भाग वेगळा. नाही आता काय बावळ्याचा बाजार झालाय. आणि आपले लोक म्हणते मुलांना तब्येत, कशा राहतील तब्येती यांना, यांच्याकडे जर पहा. आणि माणसं एक विशेष महाराज, मुलांवर लोक आईबाप अजिबात लक्षच देत नाही. नुसते शाळेत नेऊन घालायचे, दाखले तपासायचे फक्त. आणि दोघं नवरा बायकोला जर कामाला असतील ना ते सर्व्हिसवाले,
ते तर पाहतीच नाही पोराकडे, ते भांडे घासणारी सगळं पाहते त्यांचं, त्यांनी फक्त पैसे कमवायचे. अरे जुनी माणसं धोत्रावाली होती महाराज, 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, कर्ज नाही, आपल्याला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. पेपरला गेली, आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का काय करते. आणि आता लोक म्हणते आम्ही क्रांती केली, याची क्रांती आली महाराज. बसा महाराज, हा मत होणार नाराज. मग मला सांगा, शिकवलं पाहिजे पोरांना. आणि माणसं आता म्हणते क्रांती केली आम्ही, काय क्रांती. आता लोक काय म्हणतात माहिती का, चेंज. अहो एक मला भेटला होता 2-3 दिवसापूर्वी, तो मला म्हणला तुम्ही आता तरी सुधरा. मी तो पाहतच राहिलो त्याच्याकडं. तो मला म्हणला महाराज काळ बदलला, आता तरी सुधरा. मी म्हणलं काय झालं. तो म्हणला मोबाईल आले. त्याला म्हणलं येड्या, जेवढ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे हँडशीट सारखे आहेत, पण आमच्या देवाच्या कंपनीतला एकही हँडशीट सारखा नाही. मग शोध पाहिला लावला कोणी. आहे का एवढे हँडशीट आहेत, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, प्रत्येकाची रिंगटोन वेगळी आहे, प्रत्येकाचं कव्हरेज क्षेत्र सुद्धा. बरं काही कधीच रेंज मध्ये नाही, काही कायम कव्हरेज क्षेत्राच्या. मग याला देव म्हणायचं. काय कॉम्प्युटर पहा बरं, काय मोबाईल बनवलेत, प्रत्येकाचं नाक दिसायला वेगळं वेगळं, याला देव म्हणतात. मग आता लोक म्हणले तसं नाही हो, चेंज झाला. मी म्हणलं झालं काय बघ नक्की चेंज. अजून तर महिना 30च दिसत आहे, रविवार तर रविवार येतोच आहे, सूर्य तर पौर्णिमेला उगवतच आहे. मग चेंज झालाय काय. तो म्हणला फार झाला चेंज. आता गडी मिशा काढायला लागले, हा चेंज आहे का. पोरं ध्यानात ठेवा, एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये, म्हणजे अंदाज येतो लोकांना. काय चेंज आहे का. धोतर गेलं आणि पायजामा, धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. हा चेंज आहे का. आता काय हित बरोबर सरकली का मात माला काय राहिलं. आता काही लोक म्हणले लोक उभ्यानं जेवायला लागले, हा चेंज आहे का. मागून जेवले तर चेंज. चेंज आहे का. पूर्वी आमची आई घर झाडायची, घर झाडायची, ताशी वाकायची, वाकून झाडायची मस्त. पोरग रडायला लागलं का ती मांडीवर घ्यायची, पाठीवर मस्त पोरग पाठीवर चिटकून राहायचं. आता पोराच्या आईनं तिच्या मापाचा झाडू आणला. आता पोरानं उडी हाणावं कुठं बुवा. मग हा काय चेंज आहे का. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची आणि पोरग मस्तपैकी मांडीवर घेऊन बसायची. पोरग रडायला लागलं का मांडीवर आडवं टाकायची. लांब लचक पदर असायचा, हिंदू संस्कृती आमची. गोलाकार कुंकू, हाताला बांगडी, वजनदार स्त्री दिसायची आमची. पदराखाली पोरग झाकायची, मस्त स्तनातलं दूध पाजायची. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आहे, कारण पूर्वी स्त्रीकडे पदर असायचा आणि तो पोराला मिळायचा. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं बुवा. आणि याला लोकांनी काय नाव दिलं, चेंज. अरे ज्या दिवशी आईबा वृद्धाश्रम बंद होईल, ज्या दिवशी महिलांवर होणारे अन्याय बंद होतील आणि ज्या दिवशी हिंदू संस्कृती जागी होईल त्या दिवशी खरा चेंज.
ज्या दिवशी आमची ट्युशन वरून सुटलेली मुलगी बिनधास्तपणे व्यक्ती 4 किलोमीटर प्रवास करेल तेव्हा आमची मुलगी सुरक्षित राहील. जेव्हा आमची एक ऑफिस मधून सुटलेली ऑफिस मधली बाई सायंकाळच्या वेळेस सुद्धा डामाडौलात 5 किलोमीटर गाडीत पायी येईल त्या दिवशी आमची स्त्री सुखी झाली. आणि ज्या दिवशी आमचा शेतकरी रुपयाचं कर्ज न घेता अंगणात सुखी झोपेल त्या दिवशी खरी क्रांती झाली. ज्या दिवशी प्रत्येक तरुण पोरे निर्व्यसनी राहून लग्न साधं करण्याचा संकल्प करेल त्याच दिवशी अशी कीर्तन महोत्सव सफल होतील. नाही तर काय त्याचा उपयोग आहे? नुसतं आमच्या पुढं बसलं का खरंय 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 पटलं आपल्याला, खरंय खरंय पटलं आपल्याला, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा. असं नका करू. आणि खरं सांगा, मी आज तुमच्या पुढे 2 तास बोललो, यातलं एखादा शब्द चुकीचा आहे हे आज केलं पाहिजे पूर्ण. काहीच नाही आपलं कोणी. आम्हाला एकच लोक आवडतो, मृत्यू लोक. का मृत्यू लोक त्यांचा काय दोषी? 12 वाजून गेले. मला खुणवायचं का नाही लवकर तुम्ही? जे आता तुमचं माझं कीर्तन ऐकले म्हणलं 16 साल चांगलं जावा भाऊ प्रत्येकाला. मग 2016ला आपण देवाकडे मागू, देवा आमच्या देशातली गाय 2 टाइम खाऊन सुखी होऊ दे, आणि तिचा आमच्या देशातली गाय चारा खाऊन सुखी होऊ दे, आणि आमचा शेतकरी बिगर कर्जाचा मनोसक्त झोपू दे. याच्यापेक्षा काहीच होऊ दे. आणि पाप्यांचा सुद्धा बुद्धीत बदल होऊ दे. मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. खटोट परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, महाराजांचं कौतुक करावं रामदासी महाराजांचं तेवढं थोडंच आहे. मी तुमचा आहे पोरानं, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे नियमतारी ऐकलं पाहिजे. मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. नववर्षाच्या स्वागताला कार्यक्रमाची सांगता पसायदाने करून घ्या, म्हणजे बुद्धी चांगली होईल. 2 मिनिटं कीर्तन संपलं, 1 मिनिटं सगळ्यांनी जागेवर उभं राहून पसायदान म्हणा, मग कीर्तन संपेल. उद्याच्या सूचना आहे महाराज. आता विश्वात्मके देवी तोषावी तोषोनी मज जावे कसाय दानही जे खरांचे व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो
दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जीवांचिल तो दिलाओ प्राणीचा वर्ष सकल ईश्वर निष्ठांची माध्याळी अनवरत भूमंडळी चार कल्पवृक्षाव चिंतामणीचे गाव बोलले जे अरुणवा पुरुषांचे चंद्रमेघे आरांचन मार्कंडचे तापहीन हे सर्वाई सर्व सज्जना सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोके भजोवागे मूर्ती अखंडेन आनंद पुरविले विशेष लोके दृष्टा दृष्टिये वावे हे तमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान प्रसारो हे नेवर ज्ञानदेव सुख्याधरा हे नेवर ज्ञानदेव सुख्याधरा हे नेवर ज्ञानदेव सुख्या कुंडली गवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव दोन पोर एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे दोन पखवादी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात दोन गायक एकत्र बसले तर एकमेकांचा कुठला घालतात दोन बॉय एकत्र बसले तर हा चांगला नाही तो चांगला नाही म्हणतात दोन पुढारी एकत्र बसले तर टेन्शन मध्ये आहेत पुढारी 2 महिन्यावर गंमत आली जावा पंचा आपण जावा तोच पडावा हेही गेलं ते पुढारी सुद्धा या महिन्यात भरती टेन्शन मध्ये गंमत आली 2 महिन्यावर आपण ज्याच्यातून जावा त्यातच परत सहकार्य यावं हे गेलं ते प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये सध्या शेतकरी म्हणतोय पीक नाही नोकरीवाला म्हणतोय भागत नाही दुकानदार म्हणतोय गिराईक नाही व्यापारी म्हणतोय कुणी येत नाही नोकरीवाल्याची बायको म्हणते भागत नाही आम्ही म्हणतोय एवढ्या पैशात परवडत नाही एक माणूस नीट बोला ना सगळी माणसं भागवली 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको भांडी असते दूध प्यावं का नाही 4 रविवार सुट्टे 4 रविवार सुट्टे 2 शनिवार सुट्टे 82,000 पगार येतो या नवऱ्याला आणि 1 रुपयानं दूध वाढलं तर मग ती दूध प्यावा का नाही तो नवरा दूध कधी पितो बाई तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे शेतकरी सायकलीला किटली टांगून नाही तिथे अरे दूध कुणीतरी घ्या कुणी दूध घेईल दारू विकणाऱ्याला लोक उठवायला जातात अरे झोपतो कोण मला मुतायला होईना असं करतो का तो म्हणलं मी आंघोळ केली नाही गुणी करून घे मग आंघोळ कर अर्धा लिटर दूध घेते तर 3 वेळा दूध हवाला विचारते पाणी नाही ना पाणी नाही ना आणि नवरा रात्री जेवायला बसला तर पाणी नेऊन देते पाणी टाका अजून टाका पाणी कमी पडू देऊ नका पाणी टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही घरात मला बाब्याला त्रास द्याल पाणी टाका दुधात पाणी नको म्हणतील त्याला पाणी टाकून द्या म्हणतील चला चिंता बिंता काही करायची नाही आता फक्त बोलत जायचं आपल्या कीर्तनाला बोललं तर सूत्र बसलं नाही तर बसणार नाही आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव राहायचा आहे दाढी झापणार आहे आणि नामदेव राहायच्या बाबतीत 6 वाक्य सांगतो एक लहान बोल सावध असा पटका बैठक साधा आणि आता मी जे वाक्य म्हणत त्याला तुम्ही नामदेव बाबा शब्द जोडायचा काय लहानाले बोल मोठ्याने बोलाने बोलायचं नाही काय शब्द जोडायचा नामदेव बाबा ज्यांच्या बरोबर देव जेवला ते संत ज्यांच्या बरोबर देव बोलला ते संत ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते संत ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते संत ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत मंदिर फिरलं ते संत आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि 14च्या 14 माणसांनी एकाच वेळेस समाधी घेतली ते संत नामदेव महाराज संपलं चरित्र
देव बोलला, देव दूध प्याला, मंदिर फिरलं, देव नाचला, जास्त वयाचे संत मेलेली गाय जिवंत झाली, 14 माणसांनी सगळं समाधी घेतली काम. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. मुद्दा संपला. काही शंका नाही, चिंता बिंता काही करायची नाही. आता फक्त बोलत जायचं पटकन. शिकलेले विकलेले सगळे यसला यस, नोला नो. आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही लय उत्तर, हा नाही उत्तर. पण हे तिला नका लक्ष, हे नको तिकडं नका लक्ष. हे हा नाही उत्तर, नाही उत्तर. फक्त एखादं म्हणलं मला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही, आज महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या. आता बोला पटकन. संभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे आणि निर्माण करणारा देव आहे. हा मला नाही म्हणा. हा फायनल बर का. जगाची उत्पत्ती देव आहे, जगाला सांभाळणारा देव आहे, जगाला संपवणारा देव आहे. फायनल. दुसरं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. तिसरं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव भगवंताचाच अंश आहे. याचा अर्थ देव हा जगाचा निर्माता आहे आणि जीव हा निमित्त आहे. मग जीव जर निमित्त आहे आणि देव जर निर्माता आहे, तर निर्मात्यानं निर्माताच राहावं आणि निमित्तानं निमित्तच राहावं. पुढचं वाक्य. देव हा ज्ञानी आहे, जीव हा अज्ञानी आहे. पुढचं वाक्य. जीवाला अहम आहे, देवाला अहम नाही. आणि देवाला काय, जीवाला काय अहम. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचं इथे तुम्ही घरी गेलो का, पण त्या जीवाला काय अहम. आणि आज सगळी माणसं पुढे संपवली. प्रत्येकाला गायनाला गायनाचा ह, वाजवणारा वाजवण्याचा, कीर्तनकाराला कीर्तनकाराचा ग, काहीला आपल्या कपड्याचा ग, काहीला भांगाचा ग, काहीला आपली बायको देखणे याचाच ग. तो म्हणतो आपली कपड्याची आहे. आता गावाला काय फायदा, पण त्याला बायको देखणे असल्याचा काय. आता फेल बसले ते. प्रत्येक माणसाला काय झालं, आता फिरायचं बरं का तिथंच. जी अगदी ग आहे त्या ती ज्ञान आहे का अज्ञान. अज्ञान, अज्ञान आहे, अज्ञान आहे, ज्ञान नाही. गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही हो, कोणला वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. ऐका यादी असता, यादी ऐका, मुंग्याचा ती डोक्याचं तुमच्या. सापरीचा वन लावून फायदा नाही. नीट ऐका, सापरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ग असणारा माणूस फायद्याचा नाही. पुढचं वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहानपणाचं मन कधी स्थिर नाही. नीट ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहानपणाचं मन कधी स्थिर नाही आणि सुरीचं खणकोणला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुढे ऐका, जेवढे पुस्तक डोक्यात तेवढे घ्या. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही.
मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची लक्ष्मी किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय प्रमाणात पाठ पर्यंत 13वा अध्याय मुंगी मेरू नावाला नव्हे आणि मस्का शिंदू न ठरवे. बसलेल्या नाहीच पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही. 16व्या त्या 2 शपथ आहेत, एक दैवी संपत्ती असुरी संपत्ती. याचा अर्थ हे जग कोण चालवतो? देव. आता एक वर्ग समाजात असा आहे देव मानितच नाही. त्याचा दोष नाही, पेमेंट झालंय मोकार, बुद्धी झाली कमी. आणि सर्व्हिस वाल्यांचे जे पेमेंट आहे ना मला हे वयावर नसावं बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी होईल तितके पेमेंट कमी करायचे. म्हणजे बाकीच्यांचं पोट भरत आणि हे रिटायर झाले गेले करणार नाही. त्यांना पेमेंट झालं मोकार, भेजा झाला कमी. त्यांना मिवणीला बंगला बांधून दिला असं मग मिवणीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. आणि मग त्याच्या पोराने गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्याभार. नाही जगात एकच खातंय महाराज, एकच बुद्धी पाहून पेमेंट देतात, वय पाहून कामाला होतं मिलिटरी. जगातलं सगळ्यात सज्जन खातंय नंबर 1. 15 वर्ष झाले भाऊ ही पिटी घे ती स्कूल जमा कर. तुझा आहे तू फटे गोळ्या धाडशिण्यात आणि तुझा आहे तिकडं गावात दिंडी कर. हे साठण पास ठेवायचं. आणि सगळीकडून घडलेले लोक संप्रदायात येतात. संप्रदायात बिघडला का म्हणून एखाद्याला नुसतं म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. दिंड्या फुटल्या का मग? दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले, टोळ्या वाढल्या, टोळ्या झाल्या मोका. अजून 5-6 वर्ष थांबा या दिंड्यावाल्यांना असे दिवस येतील. यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल, लोकच नाही. प्रत्येक माणसाचा ग जागा झाला का त्यानं टोळी केलीच. मग कीर्तनकारांचे काय झालं? ते झालंय. हा बाबा असलो तो येत नाही, तो बाबा असलो हा येत नाही. कारण लोक सुधरतील. तुम्ही दोघंही येऊ नका, लोकांना बिघडू नका. मला 25 वर्ष लागलं महाराज झालेला. आपण कोणत्या टोळीत घुसलो नाही. आपली सेपरेट टोळी आणि टिकली बी. आपल्याकडे चालत नाही असं. राहू साहेब आपल्या लोकांनी बसा उलटा तिकडं नाही ते चालत. एक ओळीच सांगतो तुम्हाला. मी काय का ओव्या अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगा लागत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही. फुलाचा मकरंद संपला की भोंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही. तुमचा किस्सा रिकामा झाला त्या जनता तुमच्यापासून आपाप दूर जाते, ती करावी लागत नाही. समाजाला तुमचं काहीही घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. का लोक इंद्रिकचे भक्त आहे. छुत्या तू छुत्या. लोक फक्त वापरून घेते सोडून देत्या. लोकांना तुम्हाला वाटत हे नाही होऊ नये. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोत येते. दाणा निघून गेला तर त्याचा मुक्काम बंबात रात गई. लोकांना काही घेत नाही. फॉर्म भरायला खगाव, प्रचाराला खगाव, पैसे घ्यायला खगाव. उमेदवार पडला एकटाच घ्या. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या कुठला जिंदाबाद. आणि परत सकाळी याच्या घरी पाडलो तुम्हाला पण डिलिंग करा. आम्ही आहे ना परत 5 वर्ष आहे तेवढी ठेवू नका.